बापू आज तुमचा निकाल लागलाय. आपल्या वर्गातून 3 पोरं नापास ना 3 पोरं पास झाल्यात. टेन्शन नको घ्या, तुम्ही पेपर माझा पाहून लिहिला ना. तुम्ही नापास होऊच नाही का, पास झाला समजूनच जा. तर मग सांगा, पहिले नापासवाल्याचे नाव घेऊ का पासवाल्याचे घेऊ? त्याची नापासवाल्याची घ्या. वर्षभर लमचे अभ्यास नाही करत आणि बसडीचे नापास होते पेपर मध्ये. ठीक आहे ना, तू म्हणशील तसा. तर आपल्या वर्गात सर्वात शेवटी ज्याचा नंबर आलाय, ज्याले 100 पैकी फक्त आणि फक्त अर्धा मार्क भेटला, त्याचा नाव आहे गण्या. गण्यासाठी टाळ्या वाजवा. आणि दुसरा नापास होणारा पोरगा आहे डेंगू, ज्याले 100 पैकी भेटले फक्त 2 मार्क. आणि तिसरी आहे सविता. पण मी नापास कशी झालो? बाई, पेपरामध्ये चिटिंग करावाची आहे तर दिमाग लागते, दिमाग. तू इतिहासाच्या पेपरले भूगोलाचे उत्तर लिहिलीस आणि तू लिहिलीस तर लिहिलीस. तुझा पाहून या 2 मार्क नाही तसाच लिहिला. वर्षभर जर तुम्ही डांग मस्ती न करता थोडसा अभ्यास केला असत्या तर आज तुम्ही पास झाल्या असत्या. पण नाही, लपडे करायचे, मॅटर करायचे. शिकल कोण? इकडे मायबाप तुमच्या शेतात तुमच्या